नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे बघा। येत्या 48 तासात बहिणांना 5,000 रुपये तिथं मिळणार आहेत। यासोबतच मकर संक्रांतीचा बोनस आणि गिफ्ट सुद्धा मिळणार आहे बघा। कोणाला मिळणार आहेत 5,000 रुपये, कोणत्या लाडक्या बहिणी यासाठी पात्र असणार आहेत, सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे बघा। लाडक्या बहिणींना उद्या सकाळपासून 7वा हप्ता सुद्धा जमा होणार आहे। 7वा हप्ता किती 2100 रुपये का 1,500 रुपये मिळणार याच्याबद्दल सगळ्यात मोठी आता अपडेट आपल्या समोर आलेली आहे बघा। सगळ्यात मोठी आता अपडेट आलेली आहे, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं ठरवलं आहे की मकर संक्रांतीचा जो काही सण आहे त्यासाठी लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीचं गिफ्ट आणि 5,000 रुपये सुद्धा जमा करायचे आहेत। येत्या 48 तासामध्ये लाडक्या बहिणीच्या मोबाईलवरती एक मेसेज येणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पैसे आलेलेच तुम्हाला मेसेज येईल। जसं आपण लाडकी बहिणीचा हप्ता आहे कसं मेसेज येतो, तसंच मकर संक्रांतीचं गिफ्ट सुद्धा आता वाटप सुरू झालेलं आहे। तर ते नेमकं असणार आहे काय आहे सगळे डिटेल माहिती आपण बघणार आहोत बघा। आता आपण सगळ्यात महत्त्वाचं जर ठरवलं ते बघितलं तर सध्या 5,000 रुपये हे लाडक्या बहिणीच्या खात्यावरती येणार आहेत। हे सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ही सगळ्यात पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती आलेली आहे। त्यामुळे चॅनलवरती नवीन आला असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक करा बघा। तुम्हाला व्हिडिओ तर आवडतात परंतु तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळं अशी महत्त्वाचे तुमच्यापर्यंत खबर पोहोचत नाही। आता बघा लाडक्या बहिणींना जानेवारीचे 3,000 प्लस 830 रुपये सुद्धा मिळणार आहेत। 3,000 रुपये हे लाडक्या बहिणींना मिळणार, यासोबत 830 हे सुद्धा मिळणार आहेत। हे कशाचे आहेत काय आहेत आणि 5,000 रुपये हे काही सरसकट मिळणार नाहीत, हे काही मोजक्या लाडक्या बहिणींना मिळतील। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा हे 5,000 अधिक हे 3,000 आणि 830 रुपये तुमच्या खात्यावरती यायला पाहिजेत। यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मी सगळी डिटेल माहिती तुम्हाला व्यवस्थित माहिती आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर बघा चला सुरुवात करूया आता आपल्या व्हिडिओला। सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्ही मी आता जे सांगत आहे ती याच बँकेमध्ये पैसे वाटायला सुरुवात झालेली आहे बघा। आणि काही महत्त्वाचे जिल्हे जवळपास जर आपण बघितलं तर 15 जिल्हे असे आहेत ज्याच्यामध्ये हे लाडक्या बहिणींचं पैसे यायला सुरुवात झालेली आहे। आणि जे 5,000 रुपये सुद्धा आहे ते येत्या 48 तासामध्ये तुमच्या खात्यावरती असणार आहेत बघा। आता सगळ्याचं आपल्याला माहिती आहे की मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठे मोठे निर्णय होत असतात, ते निर्णय आपण तुमच्यापर्यंत घेऊन येतो। लाडक्या बहिणींना खूप महत्त्वाची आता मी बातमी देणार आहे, 2 मिनिटातच सगळ्यांना सांगणार आहे की 5,000 रुपये कसे येणार आहेत, तुम्हाला काय करावं लागणार आहे, तुम्हाला जानेवारीचा हप्ता कधी येणार आणि किती येणार हे तुम्हाला सगळी डिटेल माहिती सांगतो। परंतु एक लक्षात घ्या, त्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांना एक प्रश्न पडलेला आहे, ते म्हणजे नवीन निकष बघा। नवीन निकष लागलेले आहेत आणि 5,000 रुपयाचा काही इथं संबंध आहे का मी सगळी तुम्हाला माहिती सांगतोय बघा। इथं अदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आम्ही कुणाचीही सरसकट तपासणी इथं करणार नाही। जेवढ्या लाडक्या बहिणी पहिल्यांदा पात्र होत्या तेवढ्याच लाडक्या बहिणी पात्र राहतील, परंतु जर आम्हाला कोणत्या लाडक्या बहिणीची तक्रार स्वतःहून तिथं आली तर आम्ही त्यांची पडताळणी करू, नसेल तर त्यांच्या खात्यावरती आम्ही पैसे नक्की पाठवू आणि तुमच्या खात्यावरती पैसे आलेल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती सुद्धा हा लवकरच तुम्हाला येत्या 48 तासात हा येणार आहे। परंतु तुम्हाला तुमच्या बँकेत जाऊन जे काही महत्त्वाचे 2 कामं करायचे राहिले तुमच्याकडून ते काम करणं गरजेचं आहे। हो, तुमच्याकडून ते काम करायचं राहिलेलं आहे, म्हणून आत्तापर्यंत तुमच्या खात्यावरती पैसे हे आलेले नाहीत बघा। सरकार हे तातडीचे निर्णय घेत आहे, तातडीचे आदेश देत आहेत, कारण लाडक्या बहिणी त्यांचं वाट पाहत आहेत, त्यांना माहिती आहे। आणि मकर संक्रांतीचा सण तुम्हाला माहिती आहे पुढच्या सोमवारीपासून मकर संक्रांत चालू होते, तर त्यासाठी सरकारने ठरवलं आहे की आता सरसकट वाटप करावंच लागणार आहे, कारण लाडक्या बहिणी त्यांची वाट पाहत आहेत। तर आता बघा जानेवारीचा हप्त्याबद्दल मी तुम्हाला सांगतोय आणि 5,000 बद्दल तुम्हाला सांगतोय। तर आता बघायचं तुम्हाला 5,000 कोणाला मिळणार आहेत बघा। जर आपण बघितलं तर गॅसचे जे पैसे अजून तुम्हाला भेटले नसतील एका वर्षात, आपल्याला जर आपण बघितलं तर 8-24 रुपये हे तुम्हाला गॅसचे पैसे मिळतात। जवळपास हे जे 25 रुपये अशी एका वर्षाची तिथं आपण बघितलं तर पैसे येतात आपल्याला। तर 2 वर्षाचे जर आपण बघितलं तर ते 5,000 रुपये होतात, कारण काय होतंय भरपूर लाडक्या बहिणींनी अजूनही गॅसचे पैसे केलेले नाही, त्यामुळं प्रॉब्लेम तिथं असा होतोय त्यांना 5,000 रुपये मिळणार नाही। जर तुम्हाला आधी पैसे भेटले असतील तर ते पैसे काटून मिळणार आहेत। यासोबतच लक्षात घ्या, आपले जर आपण बघितलं आता आदिती तटकरे मॅडम यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे, जर एखादी लाडकी बहीण जर ती शेतकरी असेल आणि ती एखाद्या शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेत असेल आणि त्याची किंमत जर समजा 1,000 रुपये असेल
तर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे 1500 घेता आणि ते 1000, तर तुम्हाला लाडकी बहिणीचे 1500 रुपये मिळणार नाहीत, तुम्हाला फक्त लाडक्या बहिणीचे 500 रुपये मिळणार आहेत. कारण तुम्ही ऑलरेडी एका योजनेचा लाभ घेत आहे, त्यामुळं तुम्हाला 1500 रुपये मिळणार नाहीत. शेतकरी योजनेचे 1000 रुपये आणि तुमचे 500 रुपये. बाकी ज्या लाडक्या बहिणींचं बोगस तिथं फॉर्म भरलेले आहेत अशा सर्व लाडक्या बहिणींचं तिथं तपासणी होणार आहे. कारण बघा त्यांच्याकडं तक्रारी आलेल्या आहेत. आता मी तक्रारी आलेल्या जिल्ह्यांची नावं तुम्हाला सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं जर बघितलं तर आपण बघा पुणे, मुंबई, अमरावती, धुळे, कोल्हापूर, आपण जर असं बघितलं तर सगळे पालघर, असे सगळे महत्त्वाचे जिल्हे तिथं आता तुमच्याबद्दल तिथं तक्रार आलेली आहे. तर तक्रारी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा, 4 डॉक्युमेंट्स तुम्हाला तयार ठेवायचे आहेत. कारण जर तक्रार आली आणि तुमच्याकडे जर डॉक्युमेंट नसतील तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. पहिलं म्हणजे तुम्हाला तुमचं उत्पन्नाचा दाखला हा काढून ठेवायचा आहे. हे एक प्रूफ आहे तुमचं इन्कम प्रूफ. तर कारण इन्कम प्रूफवर तुम्हाला ठरवलं जाते की तुम्ही 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे की नाही. दुसरं म्हणजे तुमचं पॅन कार्ड, त्याच्यावरती काय ठरवलं जातं की तुम्ही तुमच्या घरात कोणी इन्कम टॅक्स भरत आहे का नाही. तिसरं म्हणजे तुमचं बघा आधार कार्ड. आणि चौथं बँक पासबुक. बघा आधार कार्ड आणि बँकेवरचं जर नाव सेम असेल तर काही प्रश्न येणार नाही, तुम्हाला सुद्धा तिथं 100% ते पैसे येणार आहेत. आता लाडक्या बहिणींना 3000 रुपये कसे मिळणार आहेत सांगतो. जानेवारीचा हप्ता हा 1500 रुपयेच मिळणार आहे, 2100 रुपये अजून तरी मिळणार नाही. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी पुन्हा एकदा ऐकायचं आहे, आपल्याला जानेवारीचा हप्ता हा 1500 रुपये आणि डिसेंबरचा हप्ता हा 1500 असे मिळून 3000 रुपये खात्यावरती येणार आहेत. आणि हे मकर संक्रांतीचं गिफ्ट लाडक्या बहिणीसाठी असणार आहे. कारण मकर संक्रांतीला त्यांना एक्स्ट्रा गिफ्ट द्यायची गरज नाही, कारण लाडक्या बहिणींना एकदमच 2 हप्त्याचे पैसे तिथं मिळणार आहेत, डिसेंबर आणि जानेवारी. यासोबतच जर कोणाला एकही हप्ता आला नसेल त्यांना आनंदाची बातमी आहे, कारण त्यांना एकदम 10,500 रुपये मिळणार आहेत. हो, कसे मिळणार आहेत बघा. जर आपण बघितलं तर 7 हप्ते होतात जानेवारीपर्यंत आणि जानेवारीपर्यंत जर आपण 1500 आपण गुणाकार जर केला तर 10,500 रुपये तुम्हाला डायरेक्ट खात्यामध्ये येणार आहे. याच्यासोबतच आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गॅस संदर्भात मोठी बातमी आपल्यासमोर आलेली आहे. अजितदादा पवार यांनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये एक मोठा निर्णय घेतलेला आहे की ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहेत अशा लाडक्या बहिणींना गॅसचे पैसेसुद्धा वितरण चालू करा. कारण आदित्य तटकरे मॅडम यांनी स्वतः सांगितलं आहे की आम्ही सरसकट तपासणी करणार आहोत, ज्यांची आमच्याकडे तक्रार येईल अशाच लाडक्या बहिणीची फक्त तक्रार होईल. बाकी लाडक्या बहिणींना गॅसचे जे पैसे आहेत ते वितरण सुरू करा. परंतु तिथंसुद्धा 2 निकष आता लावलेले आहेत. जर तुमचं गॅस कनेक्शन हे महिलेच्या नावावर नसेल तर मात्र तुम्हाला तिथं प्रॉब्लेम फेस करावा लागणार आहे. तुम्हाला ते जे कनेक्शन आहे ते महिलेच्या नावावर करून घेणं खूप गरजेचं आहे. बघा अजितदादा पवार यांनी ही योजना आणली होती, मोफत गॅस सिलेंडर योजना. कारण ह्याच्यामध्ये सगळ्या लाडक्या बहिणींना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मिळतात. जर तुम्हाला एकही मिळालं नसेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींना उद्या सकाळपासून तिथं 7वा हप्ता पण जमायला सुरू होणार आहे आणि यासोबत गॅसचे सुद्धा पैसे तुमच्या खात्यावरती येणार आहे. असे डबल धमाका, डबल गिफ्ट, मकर संक्रांतीचं गिफ्ट आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एकदम येणार आहे. त्यामुळं पटकन तुम्ही खातं चेक करत राहा. तुमचं जर मोबाईल बँकिंग असेल तर ते करून घ्या, नसेल तुम्हाला तर बँकेत जाऊन तुम्ही खातं चेक करू शकता. यासोबतच तुम्हाला एक काम करायचं राहिलं आहे ते म्हणजे तुमचं आधार कार्ड. बघा आधार कार्ड तुमचं बँकेला सीडिंग झालेलं नाही, याच्यामुळेच प्रॉब्लेम झालेला आहे. जर तुम्हाला येत्या 48 तासात जर 5000 रुपये पाहिजे असतील तर ते तुम्हाला काम करावं लागेल. आधार कार्ड तुमचं बँकेला संलग्न करून घेतलंच पाहिजे, तर तुमच्या खात्यावरती 100% लाडकी बहीण योजनेचे पैसे, गॅसचे पैसे हे 100% तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत. बघा तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. कारण सगळ्यात महत्त्वाची आणि लेटेस्ट बातमी फक्त आपल्या चॅनलवरती असते. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. तुम्हाला आत्तापर्यंत किती पैसे आले ते विचारा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.